नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. 1500 रुपये अनुदानात काही बदल झालेला आहे का? नवीन अर्ज सुरू आहेत का? लाभार्थ्यांनी कोणत्या गोष्टी नक्की तपासल्या पाहिजेत आणि पात्रतेमध्ये काही नवीन जो बदल आहे तो झालेला आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे की महत्त्वाची माहिती आहे. आज आहे 6 जुलै 2026 आणि आजपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयाचे आर्थिक सहाय्य पूर्वीप्रमाणेच दिले जात आहेत आणि या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ किंवा बदल झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर तुम्ही जास्त काही विश्वास ठेवू नका. आता जी दुसरी अपडेट आहे या योजनेविषयी ती म्हणजे की या योजनेसाठी नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत. तसेच आधीपासून प्रलंबित असलेल्या अर्जांची पडताळणी संबंधित तहसील कार्यालय आणि प्रशासनामार्फत सुरू आहे. पात्र नागरिक ऑनलाईन किंवा आपले सरकार सेवा केंद्र तसेच तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. ओके. आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजे की जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल मंडळींनो, तर काही गोष्टी तुम्ही तातडीने तपासा. आधार क्रमांक, बँक खात्याशी लिंक आहे का बघा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का हे एकदा चेक करा. आवश्यक कागदपत्रे अद्ययावत आहेत का, अपडेट आहेत का हे एकदा चेक करा. जर यापैकी कोणतीही माहिती तुमची अपूर्ण असेल तर अनुदान जमा होण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो. ओके. आता पात्रतेमध्ये काही बदल झालेला आहे का याबद्दल सांगायचं झालं तर अनेक जण हा प्रश्न विचारत आहे. सध्या 6 जुलै 2026 पर्यंत या योजनेच्या पात्रतेमध्ये अजून तरी कोणताही नवीन अधिकृत बदल जाहीर झालेला नाही आहे. पूर्वीप्रमाणेच पात्र लाभार्थ्यांमध्ये निराधार व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्ता महिला, दिव्यांग, अनाथ, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती, तृतीयपंथ आणि इतर पात्र घटकांचा समावेश आहे. ओके. तसेच पाचवी अपडेट म्हणजे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक सूचना आहे ती म्हणजे की दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले UDID कार्ड, आधार माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत अपडेट ठेवावीत. यामुळे भविष्यात अनुदान मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुमची सर्व कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती तुम्ही अद्ययावत अपडेट करून ठेवा. यामुळे अनुदान मिळण्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ओके. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.